52 शक्तिपीठांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। दक्ष प्रजापतीने भगवान शंकरांचा अपमान केला। त्या अपमानामुळे क्रुद्ध होऊन पार्वतीनं देहत्याग केला आणि आपल्या पत्नीनं देहत्याग केला म्हणून भगवान शंकरानं उद्विग्न होऊन तो देह आपल्या खांद्यावर घेतला आणि सर्वत्र भ्रमण करू लागले। हळूहळू त्या देहाचं एक एक अंग गळून पडायला लागलं। मग जिथे जिथे ही अंग पडली त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ उभं राहिलं। त्यातलंच एक शक्तिपीठ गुवाहाटीमधल्या नीलाचल पर्वतावर असलेलं कामाख्या शक्तिपीठ। या ठिकाणी सतीचं गुप्तांग पडलेलं आहे। नीलाचल पर्वतावर हे मंदिर आहे। नीलाचल पर्वतावर चढून गेलं की मंदिरामध्ये दर्शन तर घेताच येतं, पण वरनं गुवाहाटीचं एक सुंदर विहंगम दृश्य आपल्याला दिसतं। त्या परिसरामध्ये देवीची 10 रूपांमधली 10 मंदिरं देखील त्या परिसरात आहेत। ती 10 रूपं म्हणजे त्रिपुर सुंदरी, मातंगी, कमला, काली, तारा, भुवनेश्वरी, बगलामुखी, चिन्नमास्ता, भैरवी आणि धूमावती। त्याशिवाय भगवान शंकरांची देखील 6 मंदिरं ही त्या परिसरात आहेत। ती 6 मंदिरं म्हणजे कामेश्वर, सिद्धेश्वर, केदारेश्वर, आम्रटोकेश्वर, अघोर आणि कोटिलिंगा अशी ती 6 मंदिरं आहेत जी पाहता येतात। तिथे दरवर्षी अंबुवासीचा मेळावा होतो। आपल्याकडे अशी धारणा आहे की वर्षातनं एकदा पृथ्वी रजस्वला होते। देवीचं गुप्तांग तिथे पडलेलं असल्यामुळे अंबुवासीच्या वेळेला त्या ठिकाणी मोठा मेळावा होतो। हा अंबुवासीचा मेळावा सौर आषाढ महिन्यात येतो। साधारणपणे 21 किंवा 22 जूनला हा मेळावा असतो। मोठ्या प्रमाणावर तांत्रिक मांत्रिक हे त्या ठिकाणी जमतात। कामाख्या मंदिर हे पाहण्यासारखं आहे। नीलाचल पर्वतावरनं दिसणारं दृश्य हे फारच लोभस आहे। आत्ताचं तिथे मंदिर कोच राजवंशी राजा नरनारायण आणि शिलाराय यांनी 1565 मध्ये बांधलेलं आहे। अत्यंत देखणं मंदिर आहे। नक्की तिथे भेट द्या। आमच्याशी संपर्क करा। कामाख्या तर पहाच, ईशान्य भारताचं देखील भ्रमण करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा। धन्यवाद।